मी विठ्ठल मोरडे, मोरडेवाडी मंचर या ठिकाणाहून भक्ती यात्रेसाठी मंचर नगरीचे माजी आदर्श सरपंच दत्ताभाऊ गांजाळे यांच्या भक्ती यात्रेमध्ये आज तिसऱ्या दिवसाचे नागेश्वर मंदिर या ठिकाणी दर्शन घेत असताना प्रसन्न असं प्रफुल्लित वातावरणामध्ये सर्व मंचरकरांनी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतलेला आहे। त्याचप्रमाणे येथील वैशिष्ट्य सांगायचं झालं तर नागेश्वर मंदिर आणि मंदिराच्या शेजारीला असलेली शंकराची भव्य दिव्य मूर्ती, या मंदिराचा कळस आणि मूर्तीची उंची जवळपास सारखी, हे या नागेश्वराचं मोठं वैशिष्ट्य आहे। तरी आज या ठिकाणी सर्वजण या भक्ती यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। दत्ताभाऊ गांजाळे यांच्या संयोजक यांच्या माध्यमातून ही भक्ती यात्रा घडवून आणलेली आहे। त्यांना भावी आयुष्यासाठी, भावी राजकीय वाटचालीसाठी आम्ही आमच्यातर्फे शुभेच्छा देतो। मी सत्यवान हुले, मंचर येथून श्री दत्ताभाऊ गांजाळे यांच्या भक्ती यात्रा क्रमांक 4 च्या यात्रेमध्ये सहभागी झालेलो आहे। आज यात्रेचा जवळजवळ तिसरा दिवस आहे। आजची ही जी यात्रा आहे ती श्री सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग, द्वारकाधीश, गिरनार पर्वत, नागेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन यात्रेमध्ये आम्ही सगळेजण सहभागी झालेलो आहोत। आणि या यात्रेमध्ये आत्ता आम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत, हे जे पवित्र ठिकाण आहे हे नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं आहे। या ज्योतिर्लिंगाबद्दल सांगायचं झालं तर या ठिकाणी श्री शंकर महादेव आणि पार्वती माता हे नागदेवतेच्या रूपामध्ये प्रकट झाले होते, अशी या ठिकाणची आख्यायिका आहे किंवा या प्रकारची अशी हिस्टॉरिक माहिती आम्हाला मिळालेली आहे। हे 12 ज्योतिर्लिंगापैकी गुजरातमधलं हे दुसरं ज्योतिर्लिंग आहे। या ठिकाणी आमच्या पाठीमागे जी महादेवाची जी मूर्ती आहे आणि या ठिकाणचं जे नागेश्वर देवतेचं जे मंदिर आहे, या मंदिराचा कळस आणि नागेश्वर देवतेची जी मूर्ती आहे याची उंची जवळजवळ सारख्या प्रमाणात दिसते। खूप मोठ्या प्रमाणात जवळजवळ 100 फूट उंचीची ही मूर्ती आहे। तर या यात्रेबद्दल सांगायचं झालं तर दत्ताभाऊंना आमच्याकडनं पुढील राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। आणि खूप छान प्रकारचं नियोजन या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। यात्रेचं खूप सुंदर नियोजन झालेलं आहे, कुणालाही कुठला त्रास झालेला नाही। धन्यवाद। विलास गांजाळे, मंचरहून आम्ही 1 तारखेला निघालो। त्याच्यानं आम्ही आपलं पहिलं नाशिक वणीचं दर्शन झालं, अतिशय उत्तम दर्शन झालं। आणि तिच्यानंतर आपला गिरनार पर्वत, एवढा आम्हाला त्रास झाला, पण दर्शन झाल्यानंतर आम्हाला काही वाटलं नाही, समाधानी झालो आम्ही आणि तक्क झालो आम्ही। सगळे गोळ्यामध्ये तो 200-250 लोक, पण सगळे अतिशय मस्त। आणि आता नागेश्वर मंदिर आलोय। ही शंकराची मूर्त आणि कळस हे जवळजवळ सारखं आम्हाला एकदम अतिशय आनंद आणि मस्त असं आम्हाला वाटतंय। आणि सगळे आमच्या ग्रुपमधले सगळे अतिशय खुश आहेत। दत्ताभाऊंचं अतिशय आभार आणि उपकार। जय ओम। या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स। आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील। आमचा पत्ता जुना चांडोली रोड, सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी 40 बंगला, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। संपर्कासाठी क्रमांक 95 61 73 56 67।